खेळाडूंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत होत्या. प्लीज प्लीज जोरदार टाळ्या. थँक्यू, धन्यवाद. लीग स्टेजचा अंतिम मुकाबला आहे जो संघ प्लेअरचं नाव सांगा बरोबर. चला, सागर पवार. नॉन स्ट्राईकला कोण आहे? नितेश काय? नितेश सागर पवार नितेश पवार. बॉलर कोण आहे? बॉलर आपला संदेश कांबळे. सावरेस स्वरूपला स्वरूप ना, स्वरूप भरपूर लांब आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत मी एक अनाउन्समेंट पोहोचवतो. स्वरूप 11 संघाला जर या टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर समोरच संघाला कमीत कमी पर्यंत रोखणं आणि तसेच पहिल्याच 5 ते 6 चेंडू मध्ये म्हणजे पहिल्याच षटकामध्ये धावा चेस करणं गरजेचं असेल. कारण की नेट रन रेटचा विचार केला तर भरपूर मायनस मध्ये आहे आणि तसेच सावरी स्ट्रायकरचा विचार केला तर नेट रन रेट यांचा प्लस मध्ये आहे. ही बेनिफिटची गोष्ट आहे. कारण की आपण विचार केला तर सावरी प्रीमियर लीग आणि तसेच सावरी स्ट्रायकर्स हे नाव जुळण्यासारखे सेंटेन्स सिमिलर वर्ड्स आहेत. आपण विचार केला तर सावरी स्ट्रायकर्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करत आहे. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली जाते. सागर पवार बॅट मधून आला होता. एक चांगला स्ट्रोक होता. 1 धाव कंप्लीट केले जाईल. 1 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 1 च्या आकड्यावरती. नितेश पवार यांच्या बॅट मध्ये आलेला होता. सुंदर स्ट्रोक होता. माफ करा, सागर पवार आता स्ट्राईक एंड वरती असते. संदेश कांबळे गोलंदाजी मार्क वरती. स्वरूप 11 संघाला जर या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये जर कमबॅक करायचं असेल, क्वालिफायर व्हायचं असेल, टॉप 4 मध्ये जायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण की विचार केला तर समोरील संघाला 20च्या मध्ये रोखणं तसेच पहिल्या 3 ते 4 चेंडू मध्ये मॅच फिनिश करणं हे गरजेचं असेल. ते स्वरूप 11 संघाकरता यावेळेस चांगला चेंडू आहे. अपील होते, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच निर्णय फेटाळून लावतात. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता. चेंडू क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. संदेश कांबळे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. स्वरूप 11 संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं ते सावरी स्ट्रायकर्सच्या संघाला. स्ट्रायकर्सला आता स्ट्राईक दाखवावी लागेल, इयर स्ट्राईक करावी लागेल. आडव्या बॅटने खेळायचा मनसुबा. आता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपाने 1 धाव धाव फलकावरती अर्जित केली जाईल. 1 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 2 च्या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ झाला. धाव फलकावरती आहेत त्या 2. सावरी स्ट्रायकर्स वर्सेस स्वरूप 11. स्वरूप संघाला जर आपलं रूप दाखवायचं असेल तर हाच आणि हीच ती संधी आहे. जो संधीचं सोनं करेल तोच खरा सिकंदर. आपके पास खोने के लिए कुछ नहीं लेकिन पाने के लिए बहुत कुछ है. इस बार खूबसूरत स्ट्रोक, खूबसूरत जो क्रिकेट का सी होता है क्लास वो दिखाया जा रहा है. गेंद जाएगी 1 बाउंस इनटू द स्टैंड. इट्स अ 4. के लिए कुछ नहीं लेकिन पाने के लिए बहुत कुछ है. इस बार खूबसूरत स्ट्रोक, खूबसूरत जो क्रिकेट का सी होता है क्लास वो दिखाया जा रहा है. गेंद जाएगी 1 बाउंस. सी बहुत इंपॉर्टेंट होता है. उसी सी का प्रयास कर रहे हैं बल्लेबाज नितेश पवार. क्रिकेट का क्लास दिखा रहे. खूबसूरत बल्लेबाजी, दर्शनीय मनमोहनीय बल्लेबाजी. इसी बीच अगली गेंद पैरों पर थी. शॉर्ट फाइनलिंग में फील्डर तैनात. थोड़ा सा फंबलिंग होते हुए 1 रन आसानी के साथ मुकम्मल और 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा. बिकॉज देखा जाए तो अच्छा थ्रो, बढ़िया थ्रो. कीपर एंड पर आया. 5 गेंदों का खेल अभी तक खत्म हो चुका है. स्कोर कार्ड जाकर पहुंचा है 7 रनों पर. संदेश कांबळे अच्छी गेंदबाजी. पहली गेंद पर सिर्फ 1 रन खर्च किया था. उसके बाद बिंदी गेंद कमबैक किया था. सागर पवार अभी स्ट्राइक पर है. 2 गेंदें उन्होंने भी खेली है लेकिन अभी तक उन्होंने अपना खाता भी नहीं खोला है. अगर देखा जाए तो पावर प्ले की आखिरी गेंद है, पहले ओवर की आखिरी गेंद यानी पर इस गेंद पर बड़ा स्ट्रोक आएगा तो साउरी स्ट्राइकर्स सम्मानजनक स्कोर तक जाने की कोशिश करेंगे. इस बार खूबसूरत स्ट्रोक था. 1 ही रन आसानी के साथ मुकम्मल. शॉर्ट फाइनलिंग में
फील्डर तैनात, एक के साथ स्कोर कार्ड जाकर पहुंचेगा 8 रनों पर। खेल पहला ओवर का खत्म हो चुका है। किसी अगर देखा जाए तो 8 रन स्कोर कार्ड पर है। अभी तक एक भी विकेट गंवाई नहीं है थे सावरित स्ट्राइकर्स टीम ने। नितेश पवार अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदें पेस की, 6 रन उनके बैट से आए। सागर पवार उनका जिक्र करें तो 3 गेंदें उन्होंने भी खेली है, उनके बैट से सिर्फ 1 ही रन आए। अगर देखा जाए तो बड़े बल्लेबाजी करने की आवश्यकता है सावरित स्ट्राइकर्स के लिए। अच्छी ओवर रही थी संदेश कामले की, खूबसूरत गेंदबाजी उस ओवर में। मात्र सिर्फ 7 रन खर्च किए, कोई विकेट नहीं मिली, लेकिन अच्छी गेंदबाजी। अगर पावर प्ले का जिक्र करें तो पावर प्ले बड़े शॉटों के लिए जाना जाता है, लेकिन पहले ओवर में खामोश रखा दोनों बल्लेबाजों को। नितेश पवार जो अच्छा खेलते हैं उनको भी खामोश रखा, बिकॉज नितेश पवार जितना नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे उतना स्वरूप 11 टीम के लिए बेनिफिट यानी कि फायदे की बात रहेगी। बॉलर कौन है? बॉलिंग एंड पर प्रजोत, नई गेंदबाज प्रजोत है। खुद के लिए पहला और टीम के लिए दूसरा ओवर लेकर आए प्रजोत। खूबसूरत गेंदबाजी करने होगी, बिकॉज देखा जाए तो 1 ओवर के बाद 8 रन है स्कोर कार्ड पर। इस बार उड़ाने का प्रयास, गेंद हवा में, कैच से पकड़ने का मौका था। ये कैच छोड़ा या फिर मैच छोड़ा, ये तो आने वाला समय बताएगा दोस्तों, क्योंकि किसी बड़े बल्लेबाज का कैच छोड़ना यानी कि दरवाजे पर आई खुशी को ठोकर मारना। जब आपको मौका मिलता है तो उस मौके को लपकना चाहिए, मौका छोड़ना नहीं चाहिए। अगर देखा जाए तो एक सिंगल रन आया, अगर विकेट जाती तो नितेश पवार नॉन स्ट्राइक एंड पर ही खड़े रहते। नया बल्लेबाज आता स्ट्राइक एंड पर रहता। एक बिंदी गेंद, एक स्कोर कार्ड से 1 रन भी माइनस हुआ, तो 9 ही रन अभी स्कोर कार्ड पर है। अगर देखा जाए तो कैच पकड़ते तो सिर्फ 8 रन होते स्कोर कार्ड पर, लेकिन ये बात की बात है। अगर देखा जाए तो नितेश पवार स्ट्राइक पर है, इनमें वो क्षमता है, वो कैलिबर है, वो कैपेसिटी है, बड़े बड़े स्ट्रोक के आसानी के साथ खेल सकते हैं। लेफ्ट हैंडेड हार्ड हिटर बैट्समैन इनकी तरफ देखा जाता है। नितेश पवार स्ट्राइक एंड पर, अगली गेंद खेलने के लिए तैयार। इस बार छोटी गेंद, खूबसूरत खूबसूरत। अगर देखा जाए तो टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछाल प्राप्त करी, खूबसूरत गेंदबाजी। पुन्हा एकदा प्रज्वत आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। नितेश करता पुढील चेंडू, चेंडू हवेमध्ये होता, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी होती, दुहेरी धावे करता निघालेत। बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। यष्टी रक्षक यांच्यापासून चुकी घडली जाते, चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये। चेंडू फक्त कलेक्ट करून स्टंपावरती लगवायचा होता, पण ते देखील आला नाहीये। नितेश पवार, सागर पवार दोन्ही खेळाडूंना एक जीवनदान भेटलं झालेलं आहे। पण विचार केला तर 2 जीवनदान भेटल्या दोन्ही खेळाडूंना, पण जीवनदानचा फायदा घेऊ शकतील का, क्वेश्चन मार्क असेल। आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय। धाव फलक जाऊन पोहोचते 11च्या आकड्यावरती। येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे। या इनिंग मधील प्रज्वत आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं जात आहे। 3 चेंडू हाताळत फक्त 3 धावा खर्च। नितेश पवार ऑन स्ट्राइक, 5 चेंडू 8 धावा। यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अतिशय सुसाट वेगाने चेंडू जातोय, धन 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 सीमा पार चौकार। स्ट्राइक, 5 चेंडू 8 धावा। यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अतिशय सुसाट वेगाने चेंडू जातोय, धन धन धन। नितेश पवारचा भाऊ आहे का? हा? सख्खा भाऊ आहे का? सख्खा भाऊ आहे? हेच नक्कीच आपण 2 बंधूंचा विचार केला तर प्रतीश पवार आणि नितेश पवार 2 सख्खे बंधू आज आपल्याला या टुर्नामेंट मध्ये सहभागी खेळताना पाहायला मिळत आहेत। एक बंधू, मोठा बंधू दुसऱ्या संघामध्ये, तर छोटा बंधू दुसऱ्या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। 6 चेंडू मध्ये 12। यावेळेस उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्या दिशेने वळतीन, नक्कीच वाईडचा इशारा येतोय। अवंतर धाव संख्येमध्ये भर, एकने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचते 16च्या आकड्यावरती। 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय। अंतिम 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे। दुसऱ्या षटकातील धाव फलक 16च्या आकड्यावरती स्थिरावलाय। एका साईडला स्वरूप 11 संघ, तर दुसऱ्या साईडला सावरित स्ट्रायकर्स। यावेळेस चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, सहज सोपा झेल सुटला जातोय, लॉलीपॉप झेल धरतीला दान केला जातोय, जीवनदान भेटलं जातोय तर नितेश पवार याला। 2 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 18च्या आकड्यावरती। दुसरं षटक मार्गस्थ आहे, अंतिम चेंडूचा खेळ देखील येणं बाकी आहे।
सावरी स्ट्रायकरचा संघ प्रथमतः फलंदाजी करत आहे. 18 धावा धाव फलकावरती आहेत. नितेश पवार चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहेत. ते नितेश पवार 7 चेंडू फेस केले, 14 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. वैदिक सागर पवार यांचा विचार केला तर सागर पवार फक्त साथ देत आहेत नितेश पवार यांना. यावेळेस पुन्हा एकदा पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डायरेक्टली येऊन पायावरती आदळला. नितेश पवार यांच्या षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. धाव फलक 19च्या आकड्यावरती बिनकडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. माफ करा, 20 धावा धाव फलकावरती आहेत. या टुर्नामेंटचा विचार केला तर 43 बाउंड्रीज आल्यात आणि तसेच षटकारांचा विचार केला तर 23 षटकार आलेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील राहिली या टुर्नामेंट मध्ये. लीग स्टेजचा अंतिम मुकाबला आहे. खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदान दरम्यान पाणी घेऊन जायचंय. चला, पंचांकरता देखील पाणी घेऊन जायचंय. चला, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल ते अखिल सावरे क्रिकेट संघ आयोजित सावरे प्रीमियर लीग 2022 लीग स्टेजचा अंतिम मुकाबला आहे. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक काही पे निघा आहे, काही पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता. पुरुषोत्तम गोलंदाजी मार्क वरती होता. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. ऑफस्टमच्या बाहेरील लाईन पकडली जाते. ऑफस्टम लाईन पकडणं देखील गरजेचं आहे, कारण की विचार केला तर नितेश पवार चांगली फलंदाजी करत आहे. त्यांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे, कारण की आपण जिक्र केला तर नितेश पवार यांना जर खामोश ठेवायचं असेल तर पेस व्हेरिएशन त्याच ऑफस्टम टू ऑफस्टम लाईन अको टप्प्याचा चेंडू बाउन्सर. यावेळेस बाउन्सरचा जिक्र केला, बाउन्सर आला. जेल घेण्याची संधी आहे, पण जेल घेण्याचा कुठलाही मनसुबा दिसत नव्हता ते खेळाडूचा. 2 धावा सहज सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जातील. 2 धाव फलक 2 धाव फलक वाढत जाऊन पोहोचेल ते 22च्या आकड्यावरती. पुरुषोत्तमच्या षटकातील पुढील चेंडू आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरील चेंडू. नक्कीच नितेश पवार आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करतील ते सागर पवार करता. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज कौशिक आहे, तो नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक एंडवरती सागर पवार. पुरुषोत्तम आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. पुरुषोत्तम उत्तम, अतिशय उत्तम गोलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. 1 विकेट देखील टीमच्या खात्यामध्ये ऍड केली रनआउटच्या स्वरूपामध्ये. बावीस धावा धाव फलकावरती आहेत. या इनिंगच्या अंतिम 3 चेंडू आहेत.
यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, झेल घेण्याची संधी असेल पण एसटी रक्षकापासून थोडासा दुरावतो चेंडू, तसेच दिशा बदलते थोडीशी. पंचांकडे नक्कीच बघण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट असेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 24च्या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला तिसऱ्या षटकातील. आणखी 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एका साईडला सागर पवार तर दुसऱ्या साईडला कौशिक ची ही जोडी आहे. सावरी स्ट्रायकर्स वर्सेस आपण बघू शकताय तर चांगली मॅच आहे आतापर्यंत. सावरी ना का सावरी यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हलक्याच्या हाताने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा होता तो सागर पवार यांचा, आणि तसेच स्ट्राईक देखील त्यांच्याकडेच राहील. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावफलक जाऊन पोहोचते 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. सागर पवार ऑन स्ट्राईक. आतापर्यंत विचार केला तर सागर पवार सलामीवीरच्या स्वरूपामध्ये मैदानादरम्यान आला होता, पण जे सलामीवीरचं कार्य आहे ते त्याने आतापर्यंत पार पाडलं नाहीये. जे झालं गेलं ते विसरावं लागेल. एका चेंडूचा खेळ बाकी. एक मोठा स्ट्रोक आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतात. एक धाव कंप्लीट. थोडस फंबलिंग, तसेच फंबलिंगचं रूपांतर 2 धावेमध्ये होईल नक्कीच, यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठलाही डाऊट नाहीये. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचल 29च्या आकड्यावरती. विजय करता 30 धावांची आवश्यकता असेल.
हॅलो हॅलो पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच निलेश धामणे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बघा पॉईंट टेबल्स आपण बघायला गेला तर 3 ओव्हर में 30. चला बघूया पंचांच्या डाव्या साईडने मारा करताना. आणि मला वाटतं सुंदर असा चेंडू आणि पहिला चेंडू मध्ये पहिलाच चटका लागलेला संदेश यांच्याकडून. स्वरूप 11 संघाला पहिला झटका. 8 बॉल मध्ये चेस केलं तर होऊ शकते. वही तो बोला 8 बॉल म्हणजे 1 पॉईंट. बघा स्वरूप 11 संघाला 30 धावा जर आपल्याला सेमीफायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. स्वरूप 11 संघाला 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल तर. स्वरूप 11 संघाच्या कर्णधारांनी संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल तर 7 चेंडू मध्ये आपल्याला 30 धावांचं लक्ष्य आपल्याला पार करायचं आहे. बघूया पंचांच्या पुन्हा एकदा डाव साईडने मारा करताना गोलंदाज आणि मला सुंदर असं समोर कव्हर ड्राईव्ह मारताना एक धाव कंप्लीट केलेले आहे. आणि गचाला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रदीप यांच्याकडून. आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद आणि 4 धावा. स्वरूप 11 संघाची धावसंख्या झाली ती 4 आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. बघूया 6 चेंडू आणि 26 धावा जर आपल्याला प्ले ऑफ मध्ये जर आपल्याला आपलं स्थान जर निश्चित करायचं असेल स्वरूप 11 संघाला. बघूया पंचाने पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला आणि अतिरिक्त 1 धाव. पंचाच्या डाव्या साईडने मारा करताना गोलंदाज संघाची धावसंख्या झाली ती 5. पहिलं षटक चालू आहे आणि 2 चेंडू झाल्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. बघूया पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या साईडने मारा करताना गोलंदाज. मला वाटतं सुंदर अशी गोलंदाजी पंचांकडे पूर्णपणे दाद मागताना गोलंदाज आणि किपर पंचांनी नकार दिलेला आहे. आणि मला वाटतं डॉट बॉल झालेला आहे आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर होते. ती संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5 धावा. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती अक्षय बागडे यांच्याकडून आपल्या संघासाठी करताना. आणि आपले सुद्धा कर्णधार कौशिक लेग साईडला लेग कव्हर. बघा पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या साईडने मारा करताना अक्षय बागडे. आणि मला वाटतं सुंदर अशी गोलंदाजी पंच मला वाटतं पंचाकडे पुन्हा एकदा दाद मागताना पंच नॉटआउट. पुन्हा एकदा पंचांनी नॉटआउट इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या स्थिर होते. संघाची धावसंख्या होती 5. 4 चेंडू आणि 5 धावा. मला वाटतं असं जर म्हणावं लागेल तर स्वरूप 11 ह्या स्पर्धेमधून आपल्याला बाहेर होताना दिसेल. कारण त्यांना 8 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य करायचे होते आणि आता फक्त 4 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने मारा करताना गोलंदाज वाईटचा मारा करताना अतिरिक्त 1 धाव. आणि धावसंख्या 1 ने वाढवते. धावसंख्या झाली ती 1 ने वाढवते. संघाची धावसंख्या झाली ती 6. पंच निलेश धामणे 2 हातांचा मारा करताना 2 हात लांब करताना. बघूया पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या साईडने मारा करताना अक्षय बागडे सुंदर असे गोलंदाजी म्हणावे लागले. 2 अतिरिक्त धावा दिले आहेत आणि 1 बाउंड्री. बघा पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या साईडने मारा करताना आणि मला वाटतं सुंदर असा चेंडू मारलेला आहे लारा याने आणि सुंदर असा लेग साईडला मारलेला स्टेडियम. मला वाटतं 100 मीटर आणि नालासोपारा आणि वसई स्टेशनच्या मध्ये जाऊन पडलेला चेंडू. आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 12. बघा अंतिम चेंडू या शेवट षटकामधले अंतिम चेंडू बाकी आहे. बघूया पंचांच्या डाव्या साईडने मार करता येते अक्षय बागडे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 12 झालेली आहे. स्वरूप 11 संघाची धावसंख्या 12 1 गडी बाद. बघा पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या साईडने मार करताना अक्षय बागडे सुंदर असे गोल. आणि मला वाटतं पंचांच्या पुन्हा एकदा दाद मागताना कौशिक पोस्टुरे कंसाने जोरदार अपील अशी केलेली आहे. पंच बघूया निर्णय आपला काय देते. बघूया पंच निर्णय सांगायचा आहे. ओके ठीक आहे. और 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. अजूनही स्वरूप 11 संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. पण आपल्याला ही धावसंख्या पार करून आपण
प्ले ऑफ मध्ये जाऊ शकत नाही, कारण आपल्याला हे चेंडू 2 चेंडू मध्ये 18 चेंडू सॉरी 2 चेंडू आणि 18 धावा आपल्याला करायचे. स्वरूप 11 संघाला जर आपल्याला प्ले ऑफ मध्ये जायचं असेल तर 2 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बघूया चला. आणि अक्षय बागडेची जागा घेण्यासाठी गोलंदाजीच्या मारासाठी इथे ते शैलेश बागडे पंचाच्या डावा साईडने मारा करताना मोठं सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. ते शैलेश पवार याने दोन्ही सामन्यामध्ये केली होती. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया स्वरूप 11 संघाची धाव संख्या झाली ती 12 एक गडी बाद 2 ओव्हर समाप्तीनंतर. बघा पंचांच्या पुन्हा एकदा डाव साईडने मारा करताना शैलेश बागडे आणि मला वाटतं सुंदर अशी गोलंदाजी केली, पण विकेट किपरला बॉल काय समजला नाही. आणि मला वाटतं विजय महाबदे यांनी सुंदर असं पाठी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बघा पंच आपल्याला किती धावांचं लक्ष देत आहेत ते. मला वाटतं इथे रनआउट होईल तो आपला लारा. आपल्याला हेलिकॉप्टरची जी आवश्यकता होती बघायची होती, पण इथे हेलिकॉप्टर शॉट का मारू शकला नाही लारा. आणि मला वाटतं स्वरूप 11 संघाला लागला दुसरा षटका. आता 2 आहेत पंच. आताच्या धावा जरा सांगायचे पंच. निलेश धामणे आताच्या धावा 2 धाव. ओके ठीक आहे, थँक्यू पंच. निलेश धामणे थँक्यू. संघाची धाव संख्या वाढवते 2. संघाची धाव संख्या झाली ती 14. बघूया शैलेश बागडे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गोलंदाजीचा मारा करत आणि लाराची जागा घेण्यासाठी प्रज्योत मालदी. बघा शैलेश पवार पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते शैलेश पवार यांच्याकडून पंचाच्या डाव साईडने मारा करताना संघाची धाव संख्या झाली ती 14. दुसरं षटक चालू आहे. सुंदर असं प्ले ऑफचं स्वप्न होतं स्वरूप 11 संघाचं ते संपुष्टात आलेलं आहे. व सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते. मला वाटतं इथं ही कोणती टीम आहे रे? सावरी स्ट्रायकर इथे प्ले ऑफ मध्ये आपला प्रवेश निश्चित करत आहेत. बघूया पंचाच्या डाव साईडने मारा करताना गोलंदाज शैलेश पवार. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. तशी इथे आपले सावरी गावाचे नागरिक मयुरेश घोसकर इथे त्यांचं आगमन झालंय, तर त्यांचं स्वागत आपले भागडेवाडी संघाचे कर्णधार विजय भागडे यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत करायचे आहे. प्लीज मयुरेश घोसकर, प्लीज मयुरेश घोसकर. बघूया पुन्हा एकदा संघाची धाव संख्या झाली ती 15 आणि 3 गडी बाद. आणि 2 मिनिटं जरा थांबवा पंच. जरा 2 मिनिटं चालू थांबवा चला. हा बॅट्समॅन इथे आपले निलेश पंच सामना चालू करा. पंच सामना चालू करा. धन्यवाद. तुम्ही आम्हाला अखिल सावरी क्रिकेट संघाला वेळात वेळ काढून आपलं मोलाचं सहकार्य दिल्याबद्दल आपला अखिल सावरी क्रिकेट संघ आपला आभारी आभारी आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बघूया शेवटचा नाही. मला वाटतं 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे ती स्वरूप 11 संघाला. आणि 1 चेंडू टोललेला. बघा अतिरिक्त 1 धाव कंप्लीट. पंच बघूया पंच सुंदर असं आपलं मार्गदर्शन करताना मला वाटतं विकेटचा इशारा केलेला आहे. आणि मला वाटतं हा 4था झटका लागलाय तर स्वरूप 11 संघाला. महेश मापदे कुठे असतील त्याने लवकरात पॅन संपर्क. महेश मापदे, महेश मापदे, महेश मापदे यांच्याकडनं जरा झाला आता टीम कार्ड ते काढते त्यांना 4 काढून दे ना. कुठल्या कुठल्या आहेत त्या? अरे 4 टीम काढून द्या ना. काढे काढे 4. मला ड्रीम 11 संघाचा कर्णधार आणि सह्याद्री 11 संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी यायचं. एक्झिबिशन मॅच तुम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला. हा ते काढतो. मतोबर्ती ही मॅच खेळून घ्या. आता एक एक्झिबिशन मॅच आहे. आता मला वाटतं इथे एक्झिबिशन एक मॅच खेळवली जाईल. त्याच्यानंतर आपले जे प्ले ऑफचे ग्रुप आहेत अखिल सावरी आणि भागडेवाडी या दोन्ही संघामध्ये इन क्लब भागडेवाडी इन क्लब भागडेवाडी संघाचा कर्णधार आणि अखिल सावरी क्रीडा संघाचा कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी यायचं. अखिल सावरी क्रिकेटचा
अखिल सावरी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि भागडेवाडी क्रिकेट संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे प्लीज. चला पंच पंच जरा आपल्या मॅच कडे आपण बघूया संघाची धावसंख्या झाली ती 20 आणि कौशी आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बघूया, एक धाव कंप्लीट केल्याने संघाची धावसंख्या 1 ने वाढतोय. संघाची धावसंख्या झाली ती 20. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूया सुंदर अशी गोलंदाजी करत आहे ती कौशिक. आता एक्झिबिशन मॅच होणार आहे. सह्याद्री विलन जरा थांबा, एक्झिबिशन आता मॅच होणार आहे. इंक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी वर्सेस अखिल सावरी क्रिकेट संघ. दोन्ही संघांचा लेट नंतर होईल. सामना 2 ओव्हरचा असेल. हा सामना 2 ओव्हरचा असेल. याच्या पुढील होणारे सामने मला वाटतं 2 ओव्हर षटकांचे असतील. याचे सर्व संघ आणि संघ मालक कर्णधार आणि दोन्ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मला वाटतं या सामन्याचे नाणेफेक करतील आपले वरिष्ठ तिलवडचे नागरिक प्रकाश चाचले साहेब. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी वर्सेस अखिल सावरी क्रिकेट संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. प्रत्येक सामना 2 याच्या पुढील होणारे सामने हे 2 षटकाचे असलेले पंच कर्णधार तसेच संघ मालक आणि सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मला वाटतं हा सामना संपलेला आहे आणि इथे सावरी स्ट्रायकर इथे संघ विजय झालेला आहे आणि प्लेऑफ मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. टेबल टॉप केलाय. टेबल टॉप केलेला आहे. सावरी स्ट्रायक 3 पैकी 3 सामने जिंकून सावरी स्ट्रायकर्स आपला 1 नंबरचा ग्रुप बी मध्ये 1 नंबर. बघूया इथे अखिल सावरी क्रिकेट संघ वर्सेस इनक्लब क्रिकेट संघाचे कर्णधार दोन्ही संघ आपल्या संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी तयार आहेत. बघूया आपल्या तिलवडी संघाचे तिलवडीचे वरिष्ठ नागरिक प्रकाश चाचले नाणेफेकसाठी बघूया शिक्का उचलत आहेत. बघूया शिक्का पुन्हा एकदा कुणाच्या पक्षात पडतो बघूया. टॉस विन कोण? ब्राउझर क्लोज कर. मी काय बोलतो इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी टॉस विन झालेला आहे आणि नाणेफेक जिंकून आपलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तसेच आपल्या अखिल सावरी क्रिकेट संघाचे 2 जे फलंदाज आहेत त्यांनी आपल्या फलंदाजीसाठी पाठवायचे प्लीज जरा फास्ट. आणि पंच निलेश धामणे यांना विनंती आहे की पुढील होणारे सामने 2 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे प्लीज. हा हा नाही नवीन बॉल दोघांनाही नवीन बॉल. जाऊ का अंपायरिंग नवीन हे कर ना. करा नाही कर 2 मिनिटं. हॅलो माईक चेक. हॅलो सावळ्या दादा 9
हॅलो, चला महेंद्र राऊत यांच्या बाईकची चावी जर कोणाकडे असेल तर त्यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे. महेंद्र राऊत यांच्या बाईकची चावी जर कोणाकडे असेल तर त्यांना आग्रहाची विनंती असेल की आपण चावी आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची. थँक्यू सो मच. अरे तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर प्रितेश आणि कौशिकची जोडी गोलंदाज मार्क वरती, गोलंदाज सज्ज, 2 षटकांचा सामना. अक्षय होडवे गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू अवांतर धाव फलकावरती अर्जित केले जाईल. आपण जर बघितलं तर एकाच विभागातील 2 संघ आहेत, तसे 2 संघांदरम्यान कडवी लढत आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली व्हाईटच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू असेल प्रितेश करता, तुटून पडतोय प्रितेश, चेंडूला पाडवलं जाईल सीमा रेषा पार. प्रितेश पवार नावाचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. अक्षयचं स्वागत केलं जात आहे षटकाराच्या साह्याने. प्रितेश पवार वन्स अगेन फुल टॉस चेंडू, कमबॅक करण्याची संधी आहे. जेल सुटला जातोय, जीवनदान भेटलं जात आहे ते प्रितेश पवारला. आपण जिक्र केला तर प्रितेश पवार 1 मॅन आर्मी आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये खेळला आहे. त्याला जीवनदान देणे म्हणजेच वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखी गोष्ट असेल. कारण की विचार केला तर प्रितेश पवार यांना तंबू मध्ये परतवण्याची संधी होती. अक्षय यांनी आपलं कार्य पार पाडलं होतं, पण संधीचं सोनं करता आलं नाही ते क्षेत्ररक्षक यांना. चेंडू क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झाला. धाव फलक 9 च्या आकड्यावरती. अक्षय पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती. प्रितेश करता पुढील चेंडू, गोईंग अँड गॉन. चेंडू जातोय 6 धावांकरता, सीमा पार षटकार, 6 धावा. प्रितेश करता पुढील चेंडू आहे. यावेळेस कमबॅक करायला तो अक्षय एकाच धावेने संतुष्ट होतील की काय, क्वेश्चन मार्क असेल. आणि एकाच धावेने संतुष्ट व्हावं लागेल, कारण की अचूक फेकी येत आहेत. एकाच धावेने संतुष्ट होतील, एक धाव फलक वाढेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 16 च्या आकड्यावरती. 4 चौक 16, अर्थातच 4 चा पाडा मैदानादरम्यान स्कोर कार्ड वरती आहे. 2 षटकांचा सामना, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती बाउंड्री आली असं मानावं लागेल. कौशिक करता पुढील चेंडू आहे. फुल टॉस चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेने संतुष्ट होतील. एक धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 17 च्या आकड्यावरती. 17 च्या आकड्याची आठवण आली तर एबी डिव्हिलियर्स यांची देखील आठवण येते. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका. प्रत्येक भारतीयाच्या मनावरती राज्य करणारे ते एबी, त्याने देखील आयपीएल मधून संन्यास घेतला. यावेळेस फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू जाईल विदाउट तिकीट, हवाई यात्रा, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. 6 ने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 23. प्रितेश पवार ही इज ऑन फायर. अफलातून फलंदाजी खिलवाड करत आहेत गोलंदाजांसमोर अक्षय पवार यांचा विचार केला तर त्यांच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी राहिली ती प्रितेश पवार यांची. अक्षयच्या विरोधामध्ये 5 चेंडू मध्ये तब्बल 21 धावा कुठल्या जात आहेत प्रितेश पवार यांच्या माध्यमातून. अनेक चव्हाण गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका फसला. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली येईल, सहज सोपा झेल टिपला जाईल. कौशिक बॅक टू द डगआउट.
आणि सवन पहिल्या चेंडूवरती सफलता हाताला लागली. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा मनसुबा आता रनआउटची संधी असेल. संदेश आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करेल ते प्रितेश पवार यांच्याकरता. दुसरा हादरा लागतोय तो. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा मनसुबा होता तो प्रितेश पवार यांचा, पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. आणि शनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर त्यांच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक आहे दामोदर बोरले साहेबांकडून. 3 चेंडूचा खेळ श्रेष्ठ आहे. 3 चेंडूनंतर विचार केला तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल, पण या 3 चेंडूचा विचार केला तर विकेट हॅट्रिक साध्य करेल का तो अनिश. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता, डान्सिंग डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. चेंडू चांगला सुरेख फटका, एक धाव कंप्लीट केली ज्याने प्रितेश पवार यांना स्ट्राईक एंड वरती आणला जाईल. अनिश याचा विचार केला तर या मॅच मध्ये जीव टाकलाय, पण विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केल्यात. 4 चेंडू मध्ये 1 सफलता हाताला लागली, त्याच्यानंतर दुसरी सफलता देखील हाताला लागली, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. यावेळेस चेंडू रेडार मध्ये स्लॉट मध्ये होता आणि पार्क केलं पार्किंग लॉट मध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मैं रुकेगा नाही साला. खूप सुरत बल्लेबाजी प्रितेश पवार. थँक्यू डीजे. 28 धावा 7 चेंडूंमध्ये. वन्स अगेन फुल आहे पाठीमागे. पहिल्याच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना दुसरा धावे करता निघालेत प्रितेश पवार. या वयामध्ये देखील आपण फिटनेस बघू शकता. ती प्रितेशची 3रा धावे करता येतात, पण कदाचित रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतील. प्रितेशच्या खेळीवरती पूर्णविराम अर्थात फुल स्टॉप लगावला जातो. 8 चेंडू फेस केले, 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. विस्फोटक इनिंग आपल्या संघाकरता. आपण जर स्कोर कार्डचा विचार केला तर 3-3 वरती 3 विजयाकरता 34 धावांचा आव्हान असेल. चला स्पीडअप करायचंय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 34 धावांचा चेस करायचं ते
यावेळेस पहिला चेंडू वापरातून चेंडू असेल की काय, निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती आहे तो सचिनचा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज यांचा वाढदिवस आणि त्यांचं नाव देखील आहे सचिन गोलंदाज. कारण की आजचा दिवसाचा विचार केला तर पूर्ण हा दिवस राहिला तो सचिन यांचा. मी करतो तुला मी कॉल करतो. यावेळेस पुन्हा एकदा तेज तारा स्ट्रोक होता. घनश्याम यांचा पायावरती चेंडू येऊन डायरेक्टली आदळला. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावे करता येतील की काय क्वेश्चन मार्क असेल. दोन्ही धावांनी संतुष्ट होत आहेत. 34 धावांचा आपण चेस करायचं तर पहिल्या षटकामध्ये 16 ते 17 धावा येणं गरजेचं असेल. 17ची सरासरी राखणं गरजेचं असेल ते प्रति षटका मागे आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणं गरजेचं असेल ते. फलंदाजी करणाऱ्या संघाकरता रितेश ऑन स्ट्राईक. यावेळेस अफलातून फटका, झेल घेण्याची संधी होती पण झेल सुटला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 4 आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती ती सचिन करता. आजचा दिवस त्यांच्या नावावरती राहिला पण झेल सुटला जातोय, जीवनदान भेटला जाते ते. फलंदाज रितेशला 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा धाव फलकावरती आहेत. 17ची सरासरी राखणं गरजेचं आहे. तर 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर तेव्हाच 17ची सरासरी राखली जाईल ते. फलंदाजी करणाऱ्या संघाकरता घनश्याम ऑन स्ट्राईक. वन्स अगेन बिगिट करायचा मनसुबा आता बॅट आणि बॉल मध्ये पुरेपूर संपर्क होत नाहीये. 1 धाव कंप्लीट केली तर एकाच धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 1 धाव फलक वाढत जाऊन पोहोचेल ते 6च्या आकड्यावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती असतील ते रितेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढला जाते चेंडूला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावे करता निघाले. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन्ही धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 28च्या आकड्यावरती. 1-26 ना म्हणजे तेच 1 ओव्हर 26. राधे गाणं भारी आहे. प्यार का तो आता लावले ते लाव भारी गाणं होतं. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू नो बॉल नक्कीच असेल. नो बॉलचा इशारा येतोय.
हॅलो हॅलो ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार आणि सह्याद्री इलेव्हन संघाचा कर्णधार रोहित संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार दुसरी घेऊया. हा ठीक आहे. अरे ना दुसरी कोणाची आहे? अरे पण त्याच्यानंतरची घे ना. थकलाय तो. त्यांना खेळव, त्यांना दुसऱ्याने खेळव, दुसरा कोणता आहे? सावरी स्ट्रायकर आणि गावदेवी दोन्ही संघाचे कर्णधार. सावरी स्ट्रायकर आणि गावदेवी इलेव्हन संघाचे दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. ए माहिती दोन ओव्हरचे ना? 2 ओव्हरचं ठेवा. 2च ओव्हर. एक लेडी लेडी झाली. तिचा पण फुल गुच्छ देऊन सत्कार करा. शाल देऊ नका, परत नाव तिचा मला पूर्ण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि प्रत्येक सामना 2 षटकांचा राहिलेले संघ मालक आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. लास्ट नंबर ना. लास्ट नंबर तिचा नंबर नाव लक्षात. बाय बाय तिचा आपण सत्कार फुलगुच्छ देऊन देऊ. माईक मध्ये आवाज. नाणेफेक उडून घ्यायचं आहे. ड्रीम इलेव्हन आणि सावरी स्ट्रायकर्स या सामन्याचं टॉस करतील सुभाष. टॉस उडून घ्यायचा. टॉस उडून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि प्रत्येक सामना 2 षटकांचा राहिल्याचे संघ मालक आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो दोन घेतले. हॅलो मॅच चालू करा लवकर प्लीज.
फर्स्ट सेमीफायनल लवकर चालू करायचंय. वेळ कमी आहे, अजून 2 मॅच याच्या नंतर खेळवायचं आहे. प्लीज मॅच चालू करा त्वरित. हॅलो हॅलो गावदेवी आणि हे कोणा सावरी स्ट्रायकर त्यांच्या कर्नरला विनंती आहे की टॉच उडवण्यासाठी आपण पॅव्हलिंग मध्ये यायचं आहे. दुसऱ्या समोर कोण आहे? एक मिनिट मित्र तिथे बस ना. त्यांना विचारायला लागेल. चला बघूया क्वालिफाय मधला हा पहिला सामना सह्याद्री 11 वर्सेस ड्रीम 11. या क्वालिफाय मध्ये 2 सामने होतील. आता ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि पुढचा होणारा सामना जो जिंकेल त्यामध्ये एक फायनल जाईल. हे सेमीचे दोन्ही सामने होतील. याच्या सर्व संघमालक, कर्णधार आणि सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि हा सामना असलेला चालू ड्रीम 11 वर्सेस सह्याद्री 11. ड्रीम 11 संघाने नाणेफेक जिंकून आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तसेच सह्याद्री 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेले आहे आणि सह्याद्री 11 संघासाठी फलंदाजीसाठी उतरले ते आपले 25 वर्षाचे अनुभव घेताना प्रितेश पवार आणि आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी छोटं मार्गदर्शन असं म्हणावं लागेल ते रितेश कावनकर याला घेऊन ओपनिंग साठी आपल्या संघासाठी धावसंख्या उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि बॉलिंगचा जिम्मेदारी संघाकडून जे दोन्ही संघ आणि कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हरचे सामने खेळवण्यात येतील. याच्या पुढील होणारे सामने गावदेवी 11 संघ टॉस जिंकून गोलंदाजी केलेली आहे. त्याने आपण हा सामना संपल्यानंतर त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला बघूया या सामन्यासाठी स्ट्राईक साठी आहे ते प्रितेश पवार आणि नॉन स्ट्राईक साठी आहेत ते रितेश कावनकर आणि पंचांच्या डावीसाठी मार करत ते अमोल बागडे. बघूया सुंदर अशी मला वाटतं पंच पुन्हा एकदा नोचा इशारा करताना एक हात लांब करून आणि फीट साठी इशारा केलेला आहे पंचाने. निलेश धामणे याने सुंदर अशी सकाळपासून आपलं खेळ चालू असताना खेळामध्ये जे आवश्यक असते ते पंचगिरी आणि सुंदर अशी पंचगिरी केली आहे ते निलेश धामणे यांनी. एकदा निलेश धामणे यांनी दोन्ही पंचासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निलेश धामणे यांनी पण दोन्ही पंच